झेलम जिल्ह्यातील नूरपूर सेठी येथील रहिवासी असलेल्या श्रीमती लाजवंती 23 वर्षीय श्री मानकचंद यांच्या विधवा जातीच्या खत्री यांचे निवेदन लाहोरच्या मुख्य संपर्क अधिकाऱ्याकडे। माझे पती श्री मानकचंद हे अल्कली केमिकल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड खेवरा येथील कार्यशाळेत कार्यरत होते। आम्ही कंपनीशी संलग्न असलेल्या क्वार्टरमध्ये राहत होतो। भाद्रपदाच्या अखेरीस म्हणजे ऑगस्ट 1947 ला मुस्लिम जमावाने खेवरावर हल्ला केला आणि मोठ्या संख्येने घरे जाळली गेली। अल्कली केमिकल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा व्यवस्थापक युरोपियन असल्याने कंपनीच्या आवारात हल्ला झाला नाही आणि कर्मचारी आणि ज्या निवासस्थानी ते राहत होते त्यांना वाचवण्यात आले। मात्र व्यवस्थापकाने सर्व हिंदू कर्मचाऱ्यांना बाहेर निघण्यासाठी तयार राहण्यास सांगितले। त्यानुसार 6 ऑगस्ट रोजी म्हणजे सप्टेंबर 1947 च्या सुरुवातीस हिंदू कर्मचारी ट्रकने खेवरा येथून निघाले। 6 ट्रक भरले होते। मी, माझे पती, माझा 1.5 वर्षाचा मुलगा, माझे काका गंडामल, त्यांची पत्नी कर्मावली आणि त्यांची 1.5 वर्षाची छोटी मुलगी हे सर्व एकाच ट्रक मध्ये होते। आम्ही दुपारी 4 वाजता खेवरा सोडलं आणि 4:30 ला पिंडदादनखान्याला पोहोचलो। आम्हाला रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने मुस्लिमेतर निर्वासित जमा झालेले दिसले। ही गाडी पिंडदादनखान्यातून निघणार होती आणि निर्वासितांसाठी पाकिस्तान सोडण्यासाठी ही शेवटची गाडी असेल असं म्हटलं जात होतं। ट्रेन मध्ये जाण्यासाठी सुमारे 5000 लोक जमले होते, त्यापैकी 600 ते 700 महिला होत्या। ट्रेनने 7 तारखेला रात्री 10 वाजता पिंडदादनखान सोडलं। पाकिस्तानी लष्कराचे 15 जवान ट्रेन मध्ये पहारेकरी म्हणून होते। आम्हाला फिरोजपूरची रेल्वे तिकीट प्रत्येकी ₹3 आणि 8 अशी शुल्क आकारले गेले। ही गाडी थेट फिरोजपूरला जाईल असे आम्हाला सांगण्यात आले। ट्रेन मंगळवारी अश्विन सप्तमीला सुमारे रात्री 8 वाजता कामोके रेल्वे स्थानकावर पोहोचली। इथे तर प्रवाशांना पाणी देखील दिलं जात नव्हतं। ट्रेन जिथे थांबली तिथेही पाणी दिलं गेलं नाही, कारण केवळ प्रवासी हिंदू होते असं सांगितलं गेलं। याच कारणासाठी प्रवाशांना इतर कोणत्याही सोयींची खरेदी करण्याची परवानगी नव्हती। ही गाडी रात्रभर कामोके रेल्वे स्थानकावर थांबली। बुधवारी सकाळी 8 वाजता पोलीस रेल्वे स्थानकावर आले आणि ट्रेनचा शोध घेण्यास सुरुवात केली। प्रवाशांच्या प्रत्येक वस्तूची तपासणी करण्यात आली। अगदी महिलांचीही वैयक्तिक तपासणी करण्यात आली। 2 तास ही तपासणी चालली। 97 बंदुका आणि रायफल्स काढून घेण्यात आल्या। ती सर्व परवानाधारक शस्त्रे होती आणि त्यांचे परवाने मालकांकडे होते। प्रवाशांकडून तर पेन आणि चाकू देखील काढून घेण्यात आले। सर्व प्रवाशांना सांगण्यात आलं की ट्रेन सुरू होताच बंदुका आणि रायफल्स परत दिल्या जातील। शोध मोहिमेनंतर प्रवाशांना ट्रेन मध्ये आणि त्यांच्या कंपार्टमेंट मध्ये बसण्यास सांगण्यात आलं। जेव्हा प्रत्येक जण ट्रेन मध्ये चढला आणि ट्रेन सुरू होणार आहे हे सूचित करण्यासाठी इंजिन शिट्टी वाजली, तेव्हा मंडी आणि कारखान्यांच्या बाजूने मुस्लिमांचा मोठा जमाव आला। ते बंदुका, छुरे, कुऱ्हाड, बर्छा आणि इतर प्राणघातक शस्त्रांनी सुसज्ज होते। ते या अली अल्लाहू अकबरचा घोष करत होते आणि धावत आले। ते ट्रेनच्या डब्यात घुसले आणि पुरुष प्रवाशांची कत्तल करू लागले। प्लॅटफॉर्मवर उपनिरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षकांसह पोलीस दल उपस्थित होतं आणि ट्रेन मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांना खाली पाडण्यात तेही सामील झाले। पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला, परंतु त्यांचा गोळीबार जमावाकडे नव्हे तर आकाशाच्या दिशेने चालू होता आणि थोड्याच वेळात ते देखील जमाव आणि पोलिसांसोबत प्रवाशांना खाली पाडण्यात सामील झाले। डब्यामधून प्लॅटफॉर्मच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांना पोलीस आणि लष्कराने गोळ्या घालून ठार केलं आणि डब्यामधून मैदानाच्या दिशेने जाणाऱ्यांना मुस्लिम जमावाने ठार केले। अशा प्रकारे बहुतांश प्रवाशांची एकतर कत्तल करण्यात आली किंवा गोळ्या घालून हत्या करण्यात आली। जखमी झाल्यानंतर मृत म्हणून नेण्यात आलेल्या काहींची नंतर सुटका करण्यात आली। महिलांची कत्तल केली गेली नाही, तर त्यांना बाहेर काढून त्यांची छाटणी करण्यात आली। नंतर वृद्ध महिलांची कत्तल करण्यात आली, तर तरुणींची वाटणी करण्यात आली। पाण्यासाठी ओरडणाऱ्या एका वृद्ध महिलेला एका मुसलमानाने तिच्या पायांनी पकडलं आणि 2दा जमिनीवर आपटून मारून टाकलेलं मी पाहिलं। मुलांचीही अशाच प्रकारे हत्या करण्यात आली। महिलांवरील सर्व मौल्यवान वस्तू जमावाने काढून घेतल्या। मौल्यवान वस्तू काढण्याच्या प्रयत्नात कपडेही फाडले गेले। माझा विरोध असूनही माझ्या मुलालाही हिसकावून नेण्यात आलं। त्याला कोणी पळवून नेलं हे मी सांगू शकत नाही। अब्दुल घनी या व्यक्तीने मला त्याच्या घरी नेलं। तो टांगा चालक होता। मला 1 महिन्यापेक्षा जास्त काळ घरात ठेवण्यात आलं होतं। माझ्यावर रोज बलात्कार केला जात होता। मी माझ्या मुलाचा शोध घेण्यासाठी इतर घरांमध्ये गेले। मी खूप मुलं शोधली, पण मला माझा मुलगा सापडत नव्हता।
या भेटी दरम्यान मी कामोके येथील मुस्लिम रहिवाशांच्या घरामध्ये मोठ्या संख्येने हिंदू स्त्रिया देखील पाहिल्या. त्या सर्वांनी तक्रार केली की त्यांचे अपहरणकर्ते त्यांचा खूप वाईट पद्धतीने वापर करत आहेत, बलात्कार आणि छळ करत आहेत. सुमारे 1 महिन्यानंतर ढोल वाजवून घोषणा करण्यात आली की हिंदू सैन्य आलं आहे आणि ज्या रहिवाशांच्या ताब्यात हिंदू महिला आणि मुलं आहेत त्यांना पोलीस ठाण्यात हजर करावं. त्यामुळे मला आणि इतर जवळपास 150 महिलांना पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले. 1 महिन्याच्या कालावधीत जेव्हा मी अब्दुल घनी यांच्या घरी त्यांच्या कुटुंबातील सदस्य राहिले होते, ते लोक नेहमी म्हणत असत की भारतात अन्न नाही, सर्व हिंदू महिलांचे नातेवाईक मारले गेले आहेत आणि कोणीही त्यांना त्यांच्या घरी परत आणण्यास तयार नव्हतं. त्यावेळी महात्मा गांधींनीही असं सांगितलं होतं की भारतात अन्न नाही आणि म्हणूनच पाकिस्तानमध्ये ठेवलेल्या कोणत्याही महिला किंवा पुरुषांनी भारतात परत येऊ नये. आम्हाला असंही सांगण्यात आलं की भारतात जाणाऱ्या सर्व मुलींना रांगेत उभं केलं जाईल आणि भारतीय लष्कराकडून गोळ्या घालून ठार केलं जाईल, कारण त्या हिंदू समाजात परत येण्यास योग्य नाही आणि हिंदू समाज त्यांना परत घेण्यास तयारही नाही. प्रत्येक मुस्लिम घरात असा प्रचार केला जात होता आणि मी माझ्या मुलाच्या शोधात घरोघरी जात असताना मला भेटलेल्या सर्व महिलांनी मला याबद्दल सांगितलं. बरकत अली नावाचा एक मुस्लिम मिरासी, ज्याने एका तरुण हिंदू मुलीला अपहरण करून नेलं होतं, तो बढाई मारत होता की त्याने स्वतःच्या हाताने त्याच्या खंजीराने 50 पुरुषांची हत्या केली होती आणि पोलीस उपनिरीक्षक कामोके यांनी त्याला त्याच्या शौर्यासाठी बक्षीस दिलं होतं. आम्हाला असंही सांगण्यात आलं की आम्ही भारतात परतण्यास तयार नाही, हे पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांसमोर सांगणं आवश्यक आहे. कामोके या स्थानकावर आणलेल्या 150 महिलांना टांग्यात घालून गुजरावाला इथं नेण्यात आलं. गोळा केलेल्या महिलांपैकी फक्त 20 महिला उठल्या आणि त्यांनी सांगितलं की त्यांना भारतात परत जायचंय. मी त्यापैकी एक होते. या महिलांसोबत 10 मुलं होती. उर्वरित महिलांचा समूह ट्रक मध्ये ठेवण्यात आला आणि पोलीस उपनिरीक्षकांकडून कामोके येथे परत पाठवण्यात आला. त्यानंतर आम्हाला हिंदू निर्वासितांच्या छावणीत नेण्यात आलं आणि ट्रक मध्ये बसवून अमृतसरला नेण्यात आलं. माझे काका, माझी मावशी आणि माझे पती या सर्वांची कामोके रेल्वे स्थानकावर हत्या करण्यात आली. मी अद्याप माझ्या मुलाचा शोध घेऊ शकलेले नाही. मला वाटतं माझ्या काका आणि मावशीच्या मुलीची अशाच प्रकारे हत्या झाली असावी. संदर्भ: मुस्लिम लीग अटॅक ऑन सिख्स अँड हिंदूज.